नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने तळोदी बाळापूर येथे स्वाप संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले। पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या स्वाप संस्थेच्या वतीने नवोदय विद्यालय कॉर्नरवरील सुमारे 200 ते 300 वर्ष जुन्या वडाच्या झाडाला राखी बांधण्यात आली। गेल्या 5 ते 7 वर्षांपासून संस्थेकडून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। तसेच तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन परिसरात संस्थेने यापूर्वी लावलेल्या आणि आता 10 ते 15 फूट उंच झालेल्या झाडांनाही राखी बांधून त्यांच्या संरक्षणाचा संकल्प करण्यात आला। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी नागभीड मूळ रोडच्या रुंदीकरणावेळी हा वटवृक्ष तोडण्याचे काम सुरू झाले होते। त्यावेळी स्वाप संस्थेने मानवी साखळी तयार करून बांधकाम विभागाला निवेदन दिले आणि रस्ता थोडा बाजूला घेण्याची मागणी केली। त्यामुळे या शेकडो वर्षे जुन्या वडाच्या झाडाला जीवनदान मिळाले। या उपक्रमाला तळोदी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गुहे, डीवायएसपी कार्यालय ब्रह्मपुरीचे कर्मचारी, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजो रामजी मरसकोल्हे तसेच तळोदी पत्रकार संघाचे संजय आगडे, गोकुळ पाखमोडे आणि राहुल रामटेके यांची उपस्थिती होती। स्वाप संस्थेचे यश कायरकर, जीवेश सयाम, उत्तम मुंगमोडे, नितीन भेडाडे, स्वप्नील बोधनकर, जीवन गोडनोले, गणेश गोडनोले, आदित्य नाहणे, शुभम निकेशर, सुमित गोडनोले, गणेश गावतुरे, हितेश मुंगमोडे, गोपाल कुंभले आणि कैलास बोरकर तसेच महिला सदस्य अर्चना आंबोरकर, अपूर्वा मेश्राम, कविता कायरकर आणि रजनी बोधनकर उपस्थित होत्या। याशिवाय स्वप्न झेप अकादमीचे विकास अहिरकर सर आणि पराग मस्के सर तसेच तळोदी बाळापूर पोलीस स्टेशनचे संपूर्ण पोलीस कर्मचारी उपस्थित होते। फुलांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या झाडांना बांधत वृक्षांचे संरक्षण म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण असा संदेश या अनोख्या रक्षाबंधनातून देण्यात आला। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही। स्वाप संस्था व सर्व तळोदी परिसरातील पत्रकार बांधव व पोलीस स्टेशन तळोदी उपविभागीय कार्यालय पोलीस अधिकारी कार्यालय ब्रह्मपुरीचा स्टाफ असं सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम खुश असल्यामुळे त्याला मागील 5 वर्षापासून हा सार्वजनिक उपक्रम राबविण्यात येतात। अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून राबविण्यात येत आहे आणि सर्वांच्या सहभागाने आज हा कार्यक्रम अत्यंत चांगल्यारीत्या पार पडला। आम्ही गेल्या 5 वर्षापासून या वडाच्या झाडाला आमच्या स्टाफ संस्थेतर्फे राखी बांधून रक्षाबंधन साजरा करतो। सारे लोक रक्षाबंधन हा एखाद्या व्यक्तीच्या रक्षेचे आपण वर्षभराकरता त्याला आपण सौगंध देतो, शपथ देतो आणि साजरा करतो। तर आम्ही हा झाड जेव्हा हायवेचं काम सुरू होता त्यावेळी हा झाड तोडण्यामध्ये जाणार होता, मात्र आम्ही शाप आणि काही नवोदयचे शिक्षक यांच्यातर्फे आम्ही या झाडाला मानवी शृंखला करून हा झाडाचा प्राण वाचवला होता आणि तेव्हापासून हा झाड पर्यटकांना, लोकांना, राहगीर लोकांना आसरा देतो, सावली देतो। तर आम्ही दरवर्षी या ठिकाणी राखी बांधून याच निमित्ताने रक्षाबंधन साजरा करत असतो।